इथून पुढे आता थंडी सुरू होणार. थंडीमध्ये मुख्यतः जी कोश टाकणारी जी अळी आहे ती खूप त्रासदायक ठरते. त्यासाठी आपण सिंजेंटा कंपनीचं जे प्रॉब्लेम आहे त्याची प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेनंतर फवारणी घेतो. तर अमावस्येनंतर 3 दिवसानंतर आणि पौर्णिमेनंतर 4 दिवसानंतर ही फवारणी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून जी कीड आहे ती त्रासदायक ठरत नाही. कारण एकदा की ती कीड गाभ्यामध्ये शिरली की तिला नंतर कंट्रोल करणं फार अवघड जातं. त्यासाठी आपण आधीच उपाययोजना केलेल्या कधीही चांगल्या. कारण ती छोटी अळी असते, पण 4-5 प्रमाणात असतात एका झाडावर. खूप प्रमाणात नुकसान करतात. ती अळी लागल्यानंतर शेतकऱ्यांचं प्लॉट पूर्ण खराब होऊ शकतात. अगदी 8 दिवसामध्ये ते पूर्ण आतमधला गाभा खाते आणि नंतर ते पानं बाहेर येतात तेव्हा पूर्ण त्याची जाळी केलेली असते. तर कोबीबद्दल जे आजपर्यंत आपण जे नियोजन केलेलं आहे ते व्हिडिओ चॅनलवर आहे. तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. काय त्याला दिले खतं, औषधं आणि पाऊस पण भरपूर प्रमाणात होता यावर्षी. अगदी वावरातून पाणी उपळलं होतं, वरती आलं होतं. तरी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करून चांगली औषधं देऊन अगदी कमी खर्चामध्ये हा प्लॉट आतापर्यंत डेव्हलप केलेला आहे. तरी आपण बघू शकता अतिशय उत्तम अशी वाढ, काळोखी सर्व काही आहे. चॅनल पेजवर वेळोवेळी करण्यात येईल. लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ टाकण्यात येतील. किती खर्च येतो आणि माल कसा तयार होतो हे संपूर्ण चॅनल पेजवर टाकण्यात येईल. तरी चॅनल पेजला भेट द्या आणि कोबी पीक आपण जर करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ मिळत राहतील.